नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 मेच्या चालू घडामोडी पाहणार आहोत, जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी तुम्हाला खास करून अत्यंत उपयोगी असणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच उच्च न्यायालयाच्या सर्वच भरतीसाठी तुम्हाला आज आपण किंवा तसेच TETच्या पुढील महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, चला तर आज आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बृहन्मुंबई नगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अत्यंत इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. मित्रांनो, बृहन्मुंबईच्या पालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कुणाची नियुक्ती झालेली आहे सध्या 2026मध्ये? तर मित्रांनो, 2026मध्ये अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की अश्विनी भिडे या BMCच्या पहिल्या महिला आयुक्त बनलेल्या आहेत. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, विशाखापट्टणम येथील नौदल डॉक यार्ड सेवेत दाखल झालेले INS तारागिरी कोणत्या प्रकारचे युद्धनौका आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, जे काही विशाखापट्टणम इथं जे काही नौदल या यार्ड सेवेमध्ये आत्ताच 2026मध्ये दाखल झालेलं INS तारागिरी हे कोणत्या प्रकारचं युद्धनौका आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, स्टेल्थ फ्रिगेट नावाचं जे काही विशाखापट्टणम आपण जे काही नौदल डॉकयार्डमध्ये आता नुकतेच दाखल झालेलं INS तारागिरी हे स्टेल्थ फ्रिगेट नावाचं युद्धनौका आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की ते आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, शिक्षण मंत्रालयाने UGCच्या सल्ल्यानुसार NCERTला कोणत्या दर्जाने घोषित केलेलं आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, जे काही शिक्षण मंत्री आहेत मित्रांनो, शिक्षण मंत्रालयाने UGCच्या सल्ल्यानुसार NCERTला कोणत्या प्रकारचा दर्जा देण्यात आलेला आहे? मित्रांनो, तर मित्रांनो, त्याला आपण जो काही मान्यता विद्यापीठ असा आपण त्याला दर्जा दिलेला आहे. मित्रांनो, डिमेड टू द युनिव्हर्सिटी म्हणजे मान्य विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. मित्रांनो, कशाला? तर NCERTच्या जे काही UGC सल्ल्यानुसार NCERTला आपण दर्जा दिलेला आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, जनविश्वास विधेयक 2026चा मुख्य उद्देश काय आहे? मित्रांनो, जे काही जनविश्वास विधेयक 2026मध्ये मांडलं गेलेलं आहे मित्रांनो, त्याचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, त्याचा उद्देश असा आहे की आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की नियम सुलभीकरण व अनुपालन कमी करणे असा जनविश्वास विधेयक 2026चा असा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा पाचवा, ग्रँड प्राइज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? मित्रांनो, 2026मध्ये कोणता? ग्रँड प्राइज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस. तर मित्रांनो, हा जो काही शांततेच्या योगदानासाठी हा जो काही ग्रँड प्राइज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. मित्रांनो, तर आज 2026चा जो आहे मित्रांनो, चंद्रशेखर राव यांना ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस हा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, म्हणून आपलं
आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे, कारण की जागतिक शांततेसाठी योगदानाबद्दल हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो मित्रांनो. प्रश्न आपला 6वा, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 अंतर्गत काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, अत्यंत इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे मित्रांनो. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 अंतर्गत काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे की काळ्या निळ्या रेषा आहेत मित्रांनो, जे काय आत्मकथेसाठी राजू बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आलेले मित्रांनो. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 अंतर्गत काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी राजू बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आलेले मित्रांनो. आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो, कारण की मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो मित्रांनो. प्रश्न आपला 7वा, बालस्नेही थीममध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कोणती आहे? तर मित्रांनो, बालस्नेही जी की थीम आहे मित्रांनो, आणि ती प्रथम क्रमांक मिळवणारी भंडारा जिल्ह्यातील अशी कोणती ग्रामपंचायत आहे तिला मिळवण्यात आली आहे मित्रांनो? तर ती ग्रामपंचायत म्हणजे इटगाव ही ग्रामपंचायतीला बालस्नेही या थीममध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो. तर जिल्हा कोणता आहे? तर भंडारा जिल्ह्यातील ही एक ग्रामपंचायत म्हणून आहे मित्रांनो, इटगाव. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की पंचायत विकासासाठी ही ग्रामपंचायत अग्रस्थानी ठरलेली आहे मित्रांनो 2026 मध्ये. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, इटगाव. प्रश्न आपला 8वा, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? आत्ता IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, हा कधी पण येऊ शकतो मित्रांनो. लेफ्टनंट धीरज सेठ यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, उप लष्कर प्रमुख म्हणून धीरज सेठ यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो, कारण की हे जे पद आहे मित्रांनो त्यांची उच्च पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 9वा, यामाहा म्युझिक इंडियाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, यमा जी की म्युझिक इंडियाने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून AR रेहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो, कारण की प्रसिद्ध संगीतकार AR रेहमान यांची निवड यामाहा म्युझिक इंडिया या ब्रँड ॲम्बॅसेडरनी नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, टाइड्स ऑफ टाईम हे पुस्तक कुणी लिहिले आहे मित्रांनो? टाइड्स ऑफ टाईम हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? अत्यंत इम्पॉर्टंट एक असा प्रश्न आपण घेऊन आलेले मित्रांनो, कारण की हा प्रश्न तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये दिसणार. कारण की टाइड्स ऑफ टाईम हे पुस्तक मित्रांनो सुधा मूर्ती यांनी हे लिहिलेलं आहे मित्रांनो. हे पुस्तक प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण असेच प्रश्न दररोज नवनवीन घेऊन येत असतो मित्रांनो. आणि आपला जो काही व्हिडिओ आहेत मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण की आत्तापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओचा नक्कीच
प्रत्येक विद्यार्थ्याला आत्तापर्यंत फायदा होत आलेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा मित्रांनो.